सुरुवातीच्या फोटोवरून तर तुम्हाला कळलंच असेल आपण कुठे चाललो आहे, पण तिथे जाण्यासाठी आधी मला माथेरानला जायला लागेल. तर मी आता निघालो आहे माथेरानला जायला. माझ्यासोबत माझे मित्र पण आहेत, पण ते ॲक्च्युली पुढे गेलेत आणि मी थोडा पाठी राहिलो शूटिंग करायची होती म्हणून. आणि आता आपण कर्जत नेरळ रस्त्यावर आहेत, तिथून मग पुढे जाऊन मग तो रस्ता पुढे जातो बदलापूर डोंबिवली साईडला. नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र, जय शिवराय. मी सुमित तुमचं स्वागत करतो आपल्या मराठमोळ्या तुमच्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये, म्हणजेच आपली संस्कृतीमध्ये. तर आज मी तुम्हाला एका आगळ्या गणपतीच्या दर्शनाला घेऊन जाणार आहे. त्याचं नाव आहे कड्यावरचा गणपती आणि जो माथेरानवर आहे. आणि त्याच कड्यावरच्या गणपतीच्या बाजूला एक ट्रेक आहे विकटगड म्हणून, तिथे देखील आपण जाणार आहे. तर माझे मित्र आता पुढे गेलेत आणि मी इथे गेटवर थांबलो तुम्हाला एंट्री दाखवण्यासाठी. तुम्ही एंट्री बघून घ्या कशी आहे ती. माथेरानच्या पायथ्याशी मी आता पोहोचलेलो आहे, म्हणजे जिथून माथेरानचा घाट सुरू होतो तिथे आता आलो आहे. हा हुतात्मा चौक आहे. इथे नेरळ ग्रामपंचायत आहे. हा तालुका कर्जतच लागतो, पण गावाचं नाव नेरळ आहे. तर इथून माथेरानच्या घाटाला सुरुवात होते. आता मी कर्जतला राहत असल्यामुळे मी या रस्त्याने आलो कर्जत साईडने, आणि हाच रस्ता पुढे कंटिन्यू बदलापूर डोंबिवली साईडला जातो, जसं मी मगाशी म्हणालो तुम्हाला. जर तुम्ही नवीन गाडी शिकलेले असाल तर शक्यतो गाडी दुसऱ्याकडे द्या, कारण हा घाट थोडासा डेंजर आहे. जर तुम्हाला इथे घाटात चालवायची सवय नसेल तर तुम्ही पडू शकता, कारण इथे जे समोरनं जे टॅक्सीवाले येतात, म्हणजे आता इथे टॅक्सीची चालते जास्त, तर ते टॅक्सीवाले खूप एकदम घाण गाडी मारतात. आता सध्या तरी कोरोनामुळे इथे गर्दी कमी आहे, नाही तर इथे गर्दी असते खूप. आणि पावसाळ्यात आणि हिवाळ्यात लोक खूप इथे व्हिजिट करतात, कारण हे एक हिल स्टेशन आहे माथेरानवरती. आणि तिथेच मध्ये आपल्याला एक तो गड्यावरचा गणपती लागतो. ज्या टॅक्सीवाल्यांबद्दल मी बोलत होतो तर तीच एक टॅक्सी आलेली आहे समोर. आता तो कुठल्या लेनमधनं गाडी चालवतो तुम्ही बघितलं असेल, पूर्ण अपोजिट लेनमधून हे गाडी चालवतात आणि बिंदास ओव्हरटेक करतात. इथे त्यांना काही फरक नाही पडत. हे फक्त 2-3 टर्न जे आहेत ते भीतीदायक आहेत, कारण इथे आपल्याला समोरची गाडीच दिसत नाही. हा एक टर्न आहे आणि तो पुढचा एक समोरचा जो तुम्हाला दिसत असेल तो एक टर्न आहे. आणि वरती तर अजूनच डेंजर काम आहे, कारण आपण अर्ध्यापर्यंत चालू आहे ना. तर मी तुम्हाला दाखवलं असतं वरती पण जाऊन. हे माथेरान मिनी ट्रेनचं एक स्टेशन आहे, जुम्मापट्टी नाव आहे या स्टेशनचं. आणि जे माथेरान जवळ राहतात ती लोक इथपर्यंत वॉकसाठी येतात, कारण हे जवळ अंतर आहे. आम्ही आता माथेरानच्या अर्ध्या रस्त्यात पोहोचलोय. तर माझे मित्र पहिल्यांदा आलेत माथेरानला, त्यामुळे त्यांना फोटो काढण्याचा मोह आवरला नाही. मी तुम्हाला दाखवतो कुठे कुठे चढून फोटो काढतायत. तर मी तर काय कर्जतच असल्यामुळे आपलं म्हणजे आठवड्यातून किंवा महिन्यातून असतंच येणं जाणं. हे बघा कुठे चढले, तुम्हाला दाखवतो 2 मिनिटं. तो बघा एक तिथे वरती आहे. ते पावसाळ्यामध्ये तो एकदम भरून जातं पूर्ण, धबधबे आणि झाडी हिरवळ वगैरे सगळं असतं. परत तुम्ही ते हिल स्टेशन आहे वरती माथेरानला, तर आपण तिथे नाही चाललोय, आपण कड्यावरच्या गणपती चाललोय, ते जो अर्ध्या रस्त्यात लागतो आपल्याला. तर आता निघूया, भरपूर चालायचं आहे यांना. आता मी घेतो लवकर. माथेरानचा घाट चढताना असे बरेच वॉटरफॉल लागतील तुम्हाला मध्ये. आणि कोरोनाच्या काळात पण ह्या काकांमध्ये किती उत्साह आहे बघू शकता तुम्ही. इथे बऱ्यापैकी हा स्पॉट आहे, इथे लोक थांबतात, वॉटरफॉल बघतात आणि पुढे जातात. माथेरानच्या अर्ध्या घाटात आल्यावर तुम्हाला हा बोर्ड दिसेल. तर इथून आपल्याला ट्रेक करायला सुरुवात करायची. इथे लिहिलेलं आहे कड्यावरचा गणपती, निसर्ग राजा आणि पेप किल्ला, दोन्ही एकच रस्ते आहेत. मी तुम्हाला दाखवतो, तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही. आणि इथे तुम्हाला असं पार्किंगला जागा भेटू शकते. आज भरपूर पब्लिक आलेली आहे, संडे आहे आज. कड्यावरच्या गणपतीची एक गोष्ट आहे ती मी तुम्हाला गणपतीच्या जवळ गेल्यावरच सांगतो. हा ट्रॅक जो दिसतोय तुम्हाला, हा माथेरान मिनी ट्रेनचा ट्रॅक आहे. तर याच्यावरून आधी ट्रेन जायची, पण आता सध्या कसं आहे ती बंद आहे ट्रेन, आणि कोरोना आहे माथेरानवरती बंद आहे, त्यामुळे ती ट्रेन पण बंद आहे. नाही तर या ट्रॅकवरून ती ट्रेन जाते. आणि ट्रेन एवढी स्लो असते की तुम्ही त्याच्याबरोबर चालत पण जाऊ शकता आणि उतरू पण शकता चालत्या ट्रेनमधून. ते पावसामुळे दरड कोसळलेला रस्ता खराब झाला. रिस्की पॅच आहे, अनुभव वेगळा आहे. पावसाळा संपत आलाय आणि इथे हिरवळ बघू शकता तुम्ही किती झालेली आहे. तर आता आम्ही भरपूर चालत आल्यामुळे थोडी विश्रांती केली, ब्रेक घेतलाय थोडा.
पेप फोडचा पहिला बोर्ड दिसलेला आहे आम्हाला. आणि आता इथून जायचं आहे पुढे चालत चालत. तुम्हाला 3 ते 4 किलोमीटर चालायला लागतं आतमध्ये, भरपूर टाईम लागतो. आम्ही आता इकडून चालत आलो या मार्गाने, जो ट्रॅकचा रस्ता आहे तिकडून चालत आलोय आम्ही. आणि तुम्हाला इथे मध्ये आल्यावर एक पॉईंट लागेल, इथे लिहिलेलं आहे कड्यावरचा गणपती. जर तुम्हाला वरचा व्ह्यू पाहिजे असेल तर तुम्हाला इकडे सरळ चालत जायला लागेल. आणि जर तुम्हाला किल्ल्याकडे जाणार रस्ता आणि गणपतीकडे दोन्ही पायथ्याशी जाणार रस्ता तर तुम्हाला ह्या कमानीच्या इथून खाली जायला लागेल. इथे घंटा लावलेली आहे. अत्यंत प्रखर ऊन आहे, तुम्ही माझ्या चेहऱ्यावर बघू शकता. 11:15 झालेत आणि आम्ही अजून चढायला सुरुवात नाही केली. पहिले आपण गणपती बघूया कसा दिसतोय. ही अशी आपली एक घंटा आपल्या चॅनलच्या बाजूला पण आहे. सबस्क्राईब करून ती पण घंटा दाबा तुम्ही, म्हणजे तुम्हाला व्हिडिओ भेटतील आमच्या नवीन नवीन. आता कड्यावरच्या गणपतीच्या व्ह्यू पॉइंटला पोहोचलोय. या व्ह्यू पॉइंट वरून तुम्हाला गणपती दिसेल. त्या गणपतीची एक स्टोरी आहे ती मला सांगतो. इकडे एक राजाराम खडे नावाचे गृहस्थ होते. ते आपले जे ट्रेन जाते माथेरानची त्या ट्रेनमध्ये ते ड्रायव्हर होते. तर त्यांना नेहमी असं इथे आल्यावर एक भास व्हायचा की बाबा या कड्यामध्ये गणपती आहे. तर त्यांनी भरपूर वेळ असं ट्राय केलं की काय करू शकतो का आपण, तर त्यांना काही जमलं नाही. एक दिवस काय आलं, त्यांच्या जो इंजिन होतं ट्रेनचं त्यामध्ये एक उंदीर शिरला आणि ते भरपूर प्रयत्न केला नाही उंदीर बाहेर काढायचा, पण उंदीर काय निघाला नाही. आणि ती ट्रेन इथे आली आणि त्या उंदराने उडी मारली. मग त्यांनी असं खरोखर ठरवलं की आपण काहीतरी करूया यासाठी. नंतर मग त्यांनी थोड्या त्यांच्या सहकार्याच्या सहाय्याने त्या गणपतीला एक पत्र्याचा आणि सिमेंटचे हात वगैरे लावले आणि त्याला एक आकार दिला. मग इथे खरोखर गणपती दिसू लागला. आणि नंतर मग त्यांनी त्याच्यावर थोडा खर्च करून मग त्याला कलर वगैरे दिले. तर आपण आता तो गणपती बघू शकता. निघालोय किल्ल्याकडे जायला आणि गणपतीच्या पायथ्याशी पण जायला. एकच रोड आहे, ही तुम्हाला घंटा दिसेल. ही तुमचा चेक पॉईंट आहे, इथून तुम्हाला खाली जायचंय. आता निघूया आपण खाली जायला. मध्ये मध्ये मी तुम्हाला शूट दाखवतोय. एका हाताने करता नाही येणार आपल्याला कारण रस्ता खूप स्लिपरी आहे. हो बाबा बरोबर, चिरा बोलता त्याला. आमच्या गावाला घरं बांधतात त्याची. पेंटचा का? मग रत्नागिरी का? मी पण रत्नागिरी. रत्नागिरी मध्ये कुठे? दापोली का? हे इथे पिण्याचं पाणी आहे, शुद्ध पाणी एकदम डोंगरातून झिरपलेलं, पिऊ शकता तुम्ही. ही गणपतीची पाठची साईड आहे. इथे शिडी बघू शकता तुम्ही, कलर काम वगैरे करण्यासाठी ती केलेली आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. गणपतीच्या पायाचं एवढ्या जवळून दर्शन तुम्हाला कुठे भेटलं नसेल. इथे दर्शन घेऊन घ्या, पाया पण पडून घ्या. 50 फूट आरामात. मोबाईल दाखव. आणि ही गणपतीची इथे छोटी मूर्ती. प्लीज सबस्क्राईब. तिथून आपण जो वरचा व्ह्यू बघितला, हा उंदीर पण बनवलेला आहे इथे. 7 ते 8 फूट उंदीर उंच आहे. मोदक 3.5 ते 4 फूट आहे आणि गणपती मोठा 50 फूट आहे. तुम्ही नक्की या प्लेसला व्हिजिट करा कारण एक नंबर प्लेस आहे. हा जो समोर तुम्हाला रस्ता दिसतोय ते माझे मित्र आहेत. तिकडून तो कड्यावरच्या गणपतीच्या पायथ्याशी जाण्याचा रस्ता आहे. आणि आपण जे स्टार्टिंगला कमान बघितली होती तिथून इथे खाली यायला रस्ता आहे. हा पायऱ्या ज्या आल्यात इथून खाली यायचा रस्ता आहे. आणि आता आम्ही चाललोय विकटगडकडे. इथे तुम्हाला बोर्ड दिसेल पेपकडे जाण्याचा मार्ग, म्हणजे तो पेप किल्ला आहे तिकडे जाण्याचा मार्ग आहे हा.
विकटगड जो आहे तो आपण दुसऱ्या पार्टमध्ये बघणार आहोत, कारण ही व्हिडिओ ऑलरेडी आपली 10 मिनिटाची झालेली आहे आणि तुम्ही परत बोर व्हाल, त्यामुळे आपण 2 पार्टमध्ये व्हिडिओ बनवतो. आणि नेक्स्ट व्हिडिओ कधी येणार म्हणजे त्याची जी माहिती असेल, तुम्हाला माहिती पाहिजे असेल की आपण कधी अपलोड करतो, त्यासाठी तुम्ही आम्हाला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करू शकता. त्याच्या दोन्ही लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो, तिथे जाऊन तुम्ही फॉलो करा, म्हणजे तुम्हाला समजेल आपली नेक्स्ट व्हिडिओ कधी अपलोड होणार आहे. आणि जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ कशी वाटली हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण आपण असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहोत. धन्यवाद.